त्यांना समाजात किंमत नाही, सामाजिक किंमत आजही नाही त्याला, आहे का? हे पेपरवाला इकडे किती पेपर टाकतो? 22 रोजचे. आणि किती वाजता येतो? 5:30. 5:30. कमी आहेत माझ्याकडे तसे 25-30 कमी. 25-30 पटकन नाही होत. तू कसे टाकतो पेपर? नाही आहे का? किती पेपर आहे? 50. पेपर मागे किती पैसे मिळतात? 30 रुपये. तुझी स्वतःची लाईन आहे? दुसरं कोणी नाही तुझ्याबरोबर? पगार किती देतात? 500, 550. 300. सगळा पगार घरी देतो? नक्की? 50 रुपये मला. 50 रुपयाचं काय काय करतो? शाळेतले वस्तू आणे, वह्या आणायला. भाऊ आहे का तुला? किती आहे? मोठा आहे का छोटा? बारका. त्याला देतो का पैसे? कोणालाही प्रत्येकाच्या अडचणीनुसार, आता जसं मुंबईमध्ये सांगितलं होतं की रूममध्ये कुठंतरी कोंडून त्यांच्याकडनं पगार न देता नुसतंच फुकट वगैरे काम करून घेतात, तसं इथं प्रकार पुण्यात तरी तसं नाही होत. पैसे देतात, आता प्रत्येकाला गरजेनुसार लोक कामं करतात. तर किती पैसे मिळतात तुला? 300 रुपये भेटतात महिना 300 रुपये. पैसे आईला देतो की काय करतो? आईला देतो पैसे. ह्याच्यामध्ये का? आता तर लागलोय काम. पहिला पगार झाले आलाय, 2 दिवस झाले आलाय का? हो का? तुमच्याकडं मुलं आहेत, त्यांना तुम्ही काय? आम्ही दरमहा 500 रुपये, कुणाला 600 रुपये असा पगार देतो. त्यांचा चहा पाणी आणि 10 तारखेच्या त्यांचा 10 तारखेपर्यंत सगळा पगार जातो. त्यांना बोनस मिळतो का? नाही, आम्हाला बोनस पण नाही. 2 रुपये 5 रुपये लोक देतात. कितवीत आहेस? 5वीला आहे. रोज येतोस? आवडतं का काम? पुढे होऊन काय होणार आहेस तू? मोठा होऊन कोण होणार आहेस? मोठा पेपरवाला आहे. जे पेपर विक्रेते असतात ते अतिशय म्हणजे ह्युमन कॅल्क्युलेटर असतात. हिशोब आधी पटापट करतात. शाळेतल्या बाईंना माहिती आहे का? सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे शनिवारचं उशिरा गेलं तरी पण काय रागवत होतं. बरं, शाळेत माहिती आहे का काय? पेपर टाकतं ते? नाही माहिती. का नाही सांगितलं? माहिती शाळेमध्येच म्हणजे पेपर टाकला म्हणजे नाही, वडील नाहीत, आई आहे. आई आहे का फक्त? मग आईसाठी मदत म्हणून करतो? नाही, शाळेच्या फीसाठी काम का करतो? नाही, आमचंच आहे, मामाचं आहे माझं. मामाचं आहे का? आणि ह्याचे आई वडील मला काय म्हणले, हा रोज 10-15 वाजता उठायचा. मला म्हणले याला पगार दे, नाही दे. रोज सकाळचं उठवत जाता, म्हणजे घेऊन जातो तुझ्यासाठी. असंच म्हणजे काय? शाळेचा खर्च भागतो, घरात मदत होते का? बँकेत पैसे टाकतो. बँकेत पैसे टाकतो? खातं आहे तुझं स्वतःचं? काम मिळत नाही. काम मिळत नाही? नाही.
त्याच्या एवढ्या पैशामध्ये अभ्यासचा पण होतं, अभ्यासचं आणायचं ते तेवढं होतं म्हणून काम. म्हणजे त्यावेळेला मी 13-14 वर्षाचा होतो, तेव्हापासून काम करतो. तेव्हा तुमच्या शाळेत माहिती होतं का मुलांना? नाही, कुणालाच माहीत नव्हतं, कारण वडील माझे मेंटल हॉस्पिटलला होते, म्हणजे मेंटलच झाले ते. त्याच्यामुळे आई धुणं भांड्याचे काम करते तेव्हापासून. आणि मग घरी कोण काय करायला, मग तेव्हा मी दुसऱ्याची लाईन टाकायचो. मग 10वी नंतर मी स्वतःची लाईन चालू केली. म्हणजे संघटना आहे, पण ती संघटना तुमच्यासाठी काय काम करते? एवढी अशी काय काम करत नाही. पाऊस आला तर त्यावेळेस आपण आपलंच बघायचं असतं. बरोबर आहे ना? संघटनेमुळं आम्हाला वेळेवर पेपर मिळतात, कमी पडत नाही. कुठल्याही अडचणीला लगेच संघटना सामोरं जाते. सांग ना, प्रेसने काही अडचणी निर्माण केल्या, आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला ना तर संघटना उभी राहते. फक्त आर्थिक नाही, पण जर कुठले पेपर आले नाही तर आर्थिक परिस्थितीला म्हणजे संघटनेने मदत करायला हवी. प्रेसवाल्यांनी संघटना तरी किती मदत करणार? प्रेसनी जास्ती करून मदत केली पाहिजे. कारण का जी प्रेसला जे आमच्याकडनं जे इथं सहकार्य मिळतंय ते प्रेसवाल्यांनी केलं पाहिजे. प्रत्येक प्रेसवाल्यांनी, सकाळवाल्यांनी केलं पाहिजे, लोकसत्तेवाल्यांनी केलं पाहिजे. एवढंच हे फक्त सगळं. आम्ही लवकर यायला पाहिजे, पेपर टाकायचं. तुम्हाला इथली पेपरवाल्यांची संघटना माहिती आहे का? नाही माहिती. मला तर नाही माहिती असं काय नाही ते मला. इन्शुरन्स वगैरे काय इन्शुरन्स आम्हाला काढायला पाहिजे, खरं आम्हाला दिला पाहिजे. कुठल्याही प्रेसवाल्यांनी, कंपनीवाल्यांनी आमच्या विक्रेत्यांसाठी एक इन्शुरन्स पॉलिसी खरंच काढायला पाहिजे. कारण कधी कुणाला काय होईल काही सांगता येत नाही, आणि झाल्यानंतर आर्थिक परिस्थिती कमी असते, त्याच्यामुळं उभं करून राहणार. त्यांचं शिक्षणच आहे, जी मुलं त्यांची शिक्षण असतात त्यांना काय अशा शिष्यवृत्ती दिल्या पाहिजे. असं म्हणजे असं काही ते प्रकट केलं पाहिजे. बरोबर आहे. ही सिक्युरिटी, ह्या रोडवरती ॲक्सिडेंट वगैरे होतात, हे होतात, ते होतात, तर हे ज्याच्याकडे ते काम करतात त्यांनी आणि थोडंसं प्रेसनी याला मदत करावी. कारण यांचं जीवन हे हातावरचं बोट असतं. ते बिचारे आपला भाजी पाण्याचा खर्च जर काढण्यासाठी पहाटे उठून येतात, तसं हे कष्टमय जीवन आहे. म्हणजे थोडक्यात सांगू का, घरात एखादी दुःखद घटना झाली तरी ती बाजूला ठेवून पहिला पेपर गेला पाहिजे. पेपर ठेवा नको नको किती पेपर नेले खरं सांग नाही तर कंप्लेंट कर ना.